आणि आता पाहूयात वेगवान स्वरूपातल्या घडामोडी 25 मिनिटात 50 बातम्या। राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। यावेळी राज्यात मोठी नोकर भरती होणार असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलंय। सरकारमधील मंडळी रक्तपिपासू असल्याचं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी टीकास्त्र सोडलं। त्यांच्या व्हीपला आम्ही भीक घालत नाही असंही भास्कर जाधव म्हणाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे। काँग्रेस, एनसीपी आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदारांनी ही भेट घेतली आहे। अधिवेशनाआधी विरोधी पक्षातील आमदारांनी नार्वेकरांची सदिच्छा भेट घेतली आहे। ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरून शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंनी चांगलाच समाचार घेतलाय। खोके सरकार म्हणता मग सामनाच्या संपूर्ण पानावरती सरकारच्या जाहिराती का घेता असा खोचक सवाल शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला विचारलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं आणि हे स्वप्न वास्तवात यावं अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या। मराठी भाषा दिनानिमित्त दादरच्या साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली। साने गुरुजी विद्यालय ते शिवतीर्थ अशी ही ग्रंथदिंडी काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनाला देखील भेट दिली। मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि या ग्रंथदिंडीमध्ये लेझिम पथकासह मराठी भाषेसंदर्भातील फलक झळकवण्यात आले। मावळच्या पवना नगर इथं मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत या ग्रंथदिंडीत सहभाग घेतला। पवना धरण परिसरातून मिरवणूक देखील काढण्यात आली। चंद्रपूरमध्ये लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या वतीनं मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला। यावेळी लेझिम पथक, भजन पथक आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा करून मराठी राजभाषा दिन साजरा केला। सिंधुदुर्गच्या माणगावमधील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचं महत्त्व विशद करण्यात आलं। अमरावतीच्या नाफेड केंद्रावरती शेतकऱ्यांची तोबा गर्दी उसळल्यामुळे अखेर चणा नोंदणी प्रक्रिया बंद करावी लागली आहे। नोंदणी प्रक्रिया गुरुवारपर्यंत पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। गुरुवारी नोंदणी न झाल्यास कार्यालय पेटवून देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसमधील पाणी पातळी घटल्याचं आता समोर आलेलं आहे। पाणी पातळी घटल्यानं शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। तर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन सुरू केलंय। धाराशिवमध्ये कोथिंबिरीसह टोमॅटोसह इतर भाज्यांची आवक आता घटलेली आहे। तापमान वाढीचा फटका हा भाजीपाल्याला देखील बसला आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरामध्ये आता वाढ झाली आहे। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराभोवतीची जागा संपादनाच्या हालचाली आता सुरू आहेत। 200हून अधिक मिळकतधारकांना देवस्थान समितीकडून पत्र पाठवण्यात आली असून लेखी संमतीसाठी 2 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे। कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे। अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेत। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अचानक केलेला वज्रलेप वादात सापडलाय। अकोल्यातील गीतानगर भागातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली आणि ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी देखील केली होती। अशा अफवांना बळी पडू नये असं आवाहन आता अनिसकडून केलं जात आहे। धाराशिव नामकरण अंमलबजावणीसाठी 1 आठवड्याचा कालावधी लागणार आहे। सर्व विभागांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची आवश्यकता असल्याचं समोर आलंय। कशा पद्धतीनं आणि केव्हापासून त्याची अंमलबजावणी होईल याबाबत शासनाकडून कळवलं जाणार आहे। धुळे आगारात लवकरच नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत। तसंच उत्पादन वाढीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख स्वाती पाटील यांनी दिली।
बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। या जवळपास 438 बालकांना रक्तक्षय असल्याचं उघड झालंय। त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय। बीड जिल्ह्यात कृषी महोत्सवाच्या नावावरती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उघड्यावरती जैविक कचरा जाळण्याचा प्रकार आता समोर आलाय। आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय आणि दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। वणी बस डेपोमधील एका मेकॅनिकचा बसच्या धडकेत मृत्यू झाला। बस दुरुस्तीचं काम करत असताना बस चालकानं अचानक बस मागे घेतली। यावेळी या मेकॅनिकच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। मालेगावच्या चंदनपुरी इथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झालाय। मुंबई आग्रा महामार्गावरती टेहरे चौफुलीवरती पिकअपला भरधाव वेगानं जाणाऱ्या आयशरनं धडक दिली। यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत। यात लहान बालकांचा देखील समावेश आहे। नागपूर मध्य भारतातील ड्रग्ज केंद्र बनत आहे। वर्षभरात 4 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर 2 वर्षात एनडीपीएस अंतर्गत 617 गुन्हे तर 840 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोंदियामध्ये कामकाजात हयगय केल्याप्रकरणी 3 महिला पोलीस शिपायांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये रामनगर पोलीस ठाणं, डुगीपार पोलीस ठाणं आणि महिला सेलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये घडली आणि शाकिब शेख फैयाज असं या मुलाचं नाव आहे। 16 वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगावात घडली आणि या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आणि 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खान याला आता तो न्यायालयीन कोठडीत आहे। बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातील डोनगाव इथं पेट्रोल पंप चालकाची 3.5 लाख रुपये असलेली पिशवी घेऊन चोरट्यानं पळ काढला। यावेळी पोलिसांनी तब्बल 22 किलोमीटर पर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केलं। बीडच्या नवगड राजोरी परिसरात कापूस व्यापाऱ्याच्या दुचाकीतून 10 लाखांची रोकड चोरट्यानं लंपास केली आहे। हकीम शहाबुद्दीन शेख यांनी बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिकीत ठेवले होते। चोरट्यांची त्यावरती नजर पडली असता हकीम यांची नजर चुकवून त्यानं चोरट्यांनी 10 लाखांची रोकड घेऊन पळ काढला। बंदुकीचा धाक दाखवत 2.5 लाखांची लूट केल्याची घटना अहमदनगरच्या साकूर गावात घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपींचा शोध सुरू आहे। उल्हासनगरात एका सोसायटीत घुसून चोरट्यांनी रहिवाशांचे मोबाईल जप्त केलेत। या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले। बातमी बुलढाण्यातली। बुलढाण्याच्या किसननगरमध्ये एका घराला आग लागली आणि या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये गोडाऊनला भीषण आग लागली आणि या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पसरले होते। फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रत्नागिरीच्या खेडमधील कुडोशी गावातील डोंगराला वणवा लागला आणि या वणव्यात वनसंपदा जळून खाक झाली आहे। भोसते आणि कुडोशीमधील आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या शिक्षकावरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। विभागीय आयुक्तालयाकडून याची गंभीर दखल देखील घेण्यात आली आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यातील खराशी इथं एक रानडुक्कर विहिरीत पडल्याची घटना घडली। यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत रानडुकराला विहिरीबाहेर काढलं। त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील शिंदाड इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। शर्यत पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। संभाजीनगर जिल्ह्यात संत निरंकारी सेवा दलातर्फे हर्सुल तलाव आणि खाम नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। 101 स्वयंसेवकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केलाय। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये देवाच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येत असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। नांदेडमध्ये पहिल्यांदाच पाळीव श्वानांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनात शेकडो श्वानप्रेमी आपल्या श्वानांना घेऊन सहभागी झाले।
17 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रसंत दत्तूजी महाराज यांच्या भूमीत नांदुरा बरफगाव इथं राज्यस्तरीय वारकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि वारकरी परिषदेला महाराष्ट्रातील देशातील वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक तथा विद्रोही विचारवंतांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यातील अलोंगटाकी इथं हिंसाचाराची घटना घडली. मतदान केंद्रावरती दगडफेक झाल्यानं अलोंगटाकी येथील मतदान ठप्प झालंय. उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये भरधाव डंपर दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये निवृत्त शिक्षकासह नातवाचा मृत्यू झालाय. उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. इथल्या बद्रीनाथ मंदिर परिसरामध्ये बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. इटलीत स्थलांतरितांची नौका फुटल्यानं खळबळ उडाली. यात 59 जणांचा मृत्यू झाला असून 81 जणांना वाचवण्यात यश आलंय. श्रीलंकेतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं पुन्हा एकदा हजारो नागरिक रस्त्यावरती उतरलेत. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली. तुर्कस्ताननंतर जपानलाही भूकंपाचे धक्के जाणवलेत. 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. जपानी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातील डोनगाव इथे पेट्रोल पंप चालकाची 3.5 लाख रुपये असलेली पिशवी घेऊन चोरट्यानं पळ काढलाय आणि यावेळी पोलिसांनी तब्बल 22 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केलं. बीडच्या नवगण राजोरी परिसरात कापूस व्यापाऱ्याच्या दुचाकीतून 10 लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. हकीम शहाबुद्दीन शेख यांनी बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते आणि चोरट्याची त्यावरती नजर पडली असता हकीम याची नजर चुकवून त्यानं 10 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. मालेगावच्या चंदनपूर इथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावरती टेहरे चौफुलीवरती पिकअपला भरधाव वेगानं जाणाऱ्या आयशरनं धडक दिली आणि यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. उल्हासनगरमध्ये एका सोसायटीमध्ये घुसून चोरट्यानं रहिवाशांचे मोबाईल चोरले. या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले. बुलढाण्याच्या किसन नगरमध्ये एका घरात आग लागली. या आगीत घरातील सगळं साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरात गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यातील खराश येथे एक रानडुक्कर विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत रानडुकराला विहिरी बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. धुळे आगारात लवकरच नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. तसंच उत्पन्न वाढीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख स्वाती पाटील यांनी दिली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी दाखल होत आहेत आणि त्यात स्लीपर, निमाराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी ग्रामस्थांची आहे. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार आहे. 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक होईल. विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवरती अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार सोपवलाय. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरतीच त्यांच्या मंत्रालयासोबतच इतर मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. धर्मावरती आलेल्या संकटासाठी पक्ष आणि नेते या सगळ्यांना बाजूला ठेवून एकत्रित येण्याचं आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव इथे कीर्तनातून केलंय. पक्षनेते यांच्यामुळे निर्माण झालेलं वैर सोडून ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात, ते म्हणजे नांदगाव येवला मार्गावरती रास्ता रोको करण्यात आलाय. कांदा भाव घसरण प्रश्न पेटलेला आहे आणि नांदगावला महाविकास आघाडीतर्फे हा रास्ता रोको करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ, संजय पवार, काँग्रेसचे अनिल आहेर, शिवसेना उद्धव गटाचे राजेंद्र देशमुख, जगन्नाथ धात्रक या 5 माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येवला मार्गावरती हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव देण्याची मागणी आता केली जाते. नांदगाव येवला मार्गावरती हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून. बबू, कांदा दरात सातत्यानं घसरण सुरू आहे आणि हा आता रास्ता रोको करण्यात येतोय, काय सविस्तर तपशील? खरं तर आता नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न हा पेटलेला आहे. सकाळी लासलगाव इथे लिलाव बंद पाडून अद्यापही आंदोलन सुरू असताना तिकडे नांदगावला तब्बल 5 माजी आमदार, त्याच्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार असे 5 आमदारांनी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी येवला नांदगाव मार्गावर रस्ता रोको केला आहे, लिलाव बंद पाडलेला आहे. सर्वांची एक मोठी मागणी आहे. लासलगाव असो, मनमाड असो किंवा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक मागणी आहे तर कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा किंवा 1500 रुपये अनुदान देण्यात यावं. या मागण्यासाठी आता ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहे आणि वातावरण तापलेलं आहे. बबू, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा कांदा दरात सातत्यानं घसरण सुरू आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. शेतकरी रडकुंडीला आलेला आहे. कांद्याला हमी भाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. आणि या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmath.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पाहूयात. पहा फक्त News18 लोकमत. मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली आणि ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी केली होती आणि अशा अफवांना बळी पडू नये असं आवाहन अनिसनं केलं. धाराशिव नामकरण अंमलबजावणीसाठी एका आठवड्याचा कालावधी लागणार. सर्व विभागांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असल्याचं समोर आलं आणि कशा पद्धतीनं आणि केव्हापासून त्याची अंमलबजावणी होईल याबाबत शासनाकडून कळवलं जाईल. बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत धक्कादायक माहिती समोर आली. यात जवळपास 438 बालकांना रक्तक्षय असल्याचं उघड झालंय. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय. गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. नागपूर मध्य भारतातील ड्रग्जचं केंद्र बनत आहे आणि वर्षभरात 4 कोटींपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर 2 वर्षात एनडीपीएस अंतर्गत 617 गुन्हे तर 840 आरोपींना अटक झाली आहे. गोंदियामध्ये कामकाजात हयगय केल्याप्रकरणी 3 महिला पोलीस शिपायांवरती निलंबनाची कारवाई झाली आहे. यामध्ये रामनगर पोलीस ठाणे, डुग्गीपार पोलीस ठाणे आणि महिला सेलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये घडली आहे. शाकिब शेख फैयाज असं या मुलाचं नाव आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातील डोनगाव इथे पेट्रोल पंप चालकाची 3.5 लाख रुपये असलेली पिशवी घेऊन चोरट्यानं पळ काढलाय आणि यावेळी पोलिसांनी तब्बल 22 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केलं. बीडच्या नवगण राजोरी परिसरात कापूस व्यापाऱ्याच्या दुचाकीतून 10 लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. हकीम शहाबुद्दीन शेख यांनी बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते आणि चोरट्याची त्यावरती नजर पडली असता हकीम याची नजर चुकवून त्यानं 10 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. मालेगावच्या चंदनपुरी इथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावरती टेहरे चौफुलीवरती पिकअपला भरधाव वेगानं जाणाऱ्या आयशरनं धडक दिली आणि यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. उल्हासनगरमध्ये एका सोसायटीमध्ये घुसून चोरट्यानं रहिवाशांचे मोबाईल चोरले. या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले. बुलढाण्याच्या किसन नगरमध्ये एका घरात आग लागली. या आगीत घरातील सगळं साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरात गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यातील खराश येथे एक रानडुक्कर विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत रानडुकराला विहिरी बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. धुळे आगारात लवकरच नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. तसंच उत्पन्न वाढीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख स्वाती पाटील यांनी दिली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी दाखल होत आहेत आणि त्यात स्लीपर, निमाराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी ग्रामस्थांची आहे.